तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रतीक आणि मी तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो। तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये नागपंचमीनिमित्त बॅनर तयार करायला शिकणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण आपण अशाच प्रकारे बॅनर व व्हिडिओ एडिटिंग रिलेटेड चॅनलवरती ट्युटोरियल आणत असतो। चला तर मित्रांनो, जरा वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला। सर्वात अगोदर झेडआर्चर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ॲप्लिकेशनची डायरेक्ट डाउनलोड लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन प्लस ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरती पण अवेलेबल आहे, तिथून डाउनलोड करून घ्यायचं आहे। ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर याचा इंटरफेस फाईल मॅनेजरसारखा राहील। त्यामध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी मटेरियल दिलेलं आहे, त्यामध्ये एक PLP फाईल आहे सेपरेट मटेरियल आणि एक PSD फाईल आहे। तर तुम्हाला मोबाईलसाठी तुम्ही सेपरेट मटेरियल आणि नागपंचमीची PLP फाईल डाउनलोड करू शकता। तर आता सेपरेट मटेरियलच्या झिप फाईलवरती क्लिक करायचं आहे। एक्स्ट्रॅक्ट हेअर ऑप्शनवरती क्लिक करून इथे पासवर्ड मागेल। पासवर्ड समोर व्हिडिओमध्ये दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा आहे। पासवर्ड 2 स्टेपमध्ये तुम्हाला कुठेही मिळून जाईल। पासवर्ड टाकून घ्यायचा आहे, ओकेवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघू शकता इथे एक फोल्डर तयार झालेला आहे सेपरेट मटेरियलचा। त्यामध्ये आपण बॅकग्राऊंड, डायलॉग, म्हणजे आपली मेन मॉडेल PNG आहेत ते, आणि नेमप्लेट आणि टेक्स्ट कॅलिग्राफी हे मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे। आणि दुसरी जी फाईल आहे ते PLP फाईल, त्या PLP फाईलला एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे। हिला पण तोच पासवर्ड लागेल। पासवर्ड 2 स्टेपमध्ये व्हिडिओमध्ये आहे, कुठेही मिळून जाईल। पासवर्ड टाकून झाल्यानंतर बघू शकता नागपंचमी V2 PLP फाईल अशी एक फाईल फोल्डर तयार झालेलं आहे, त्यामध्ये आपण PLP फाईल दिलेली आहे। तर PLP फाईलला ओपन करण्यासाठी पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारचा काही इंटरफेस येईल। त्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करून ओपन .plp फाईलवरती क्लिक करायचं आहे। .plp वरती क्लिक करून आपण ज्या फोल्डरमध्ये फाईल आता एक्स्ट्रॅक्ट केली होती PLP फाईल, त्या फोल्डरला इथे ओपन करायचं। फोल्डर ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। PLP फाईलवरती क्लिक करून ओपन ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघू शकता इथे PLP फाईल अशा प्रकारे ओपन झालेली आहे। तर यामध्ये आता लेअरवरती क्लिक करायचं आहे। माझा जो PNG आहे त्याला हाईड करू शकता, आणि लोगो पण तुम्ही हाईड करू शकता, तुमचा लोगो टाकणार असाल तर। ओके, तर हा अशा प्रकारे हाईड केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। परत लेअरवरती क्लिक करून इथे तुम्ही तुमचं नाव टाकू शकता, जे असेल ते। ओकेवरती क्लिक करून बघू शकता खाली अशा प्रकारे नाव चेंज झालेलं आहे। आणि हे झाल्यानंतर इथे तुम्ही जर डिझायनर असाल तर हे राहू देऊ शकता, जर नसेल तर तुम्ही इथून या लेअरला अशा प्रकारे हाईड करून घ्यायचे। आणि इथून इम्पोर्ट ऑप्शनवरून तुमचा कोणता पण बॅकग्राऊंड रिमूव्ह असलेला फोटो इथे ॲड करायचा आहे। जर तुम्हाला बॅकग्राऊंड रिमूव्ह करता येत नसेल तर त्यासाठी पण आपल्या चॅनलवर व्हिडिओ आलेला आहे, त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो, वरती आय बटनवरती पण तुम्हाला लिंक मिळून देईल। तर अशा प्रकारे इथे तुम्ही फोटो ॲड करू शकता। याचा फक्त थोडंसं कलर फिल्टर्समध्ये जाऊन कलरला थोडंसं वाढवायचं, ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्ट वाढवायचं, त्याने फोटो एकदम इथे मॅच होऊन जाईल। ओके, तर आता याला सेव्ह करण्यासाठी 3 डॉटवरती क्लिक करून एक्सपोर्ट इमेजवरती क्लिक करून डायमेन्शन अल्ट्रावरती ठेवायचं आणि फॉर्मॅट PNG ठेवून सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। याने आपला बॅनर फुल HD क्वालिटीमध्ये आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल। आणि तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी PSD फाईल पण दिलेला आहे फोटोशॉपसाठी, तिथून तुम्ही एकदम फ्रीली एडिटेबल PSD फाईल आहे, 1 इफेक्ट आणि सर्व त्यात दिलेलं आहे, तिथून तुम्ही ते नक्की चेकआउट करा जर तुमच्याकडे PC असेल तर। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। भेटू अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग करायला शिका। जय हिंद, जय महाराष्ट्र।